मध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांची जोरदार जाहीर सभा होतीये। या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले। सभेच्या पूर्वी छगन भुजबळ मुर्दाबाद, भुजबळ चले जाव अशा घोषणा काही जणांनी दिल्या। भुजबळ संवैधानिक पदावर असून त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। ओबीसींची सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असं आवाहन आंदोलकांनी केलं। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। भुजबळांचा बेशरमीचं फूल देऊन सत्कार करू, तरी त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना विनंती करू की तुम्हाला जर सद्बुद्धी येत असेल तर मराठा समाजाचा विरोध सोडा, या बेशरमीच्या फुलाचा आदर करा। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकचा दौरा करणार आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील आणि गोदावरी तीरी आरती करतील असं त्यांनी स्वतः जाहीर केलं। दरम्यान काळाराम मंदिरातली पूजा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण दिवाळं निघालं आहे त्यावर सुद्धा चर्चा करा असा टोला त्यांनी लगावला। कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं। मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो आणि यापुढेही अयोध्येला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होतंय, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे। कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे, कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं। कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर। त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही। आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे। अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही। त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा। त्यांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही। ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय, तर हा सगळा बोगसपणा आहे। पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं। घराणेशाहीच्या उद्धव ठाकरे यांच्या याच आरोपावरून नरेश म्हस्के यांनी जोरदार पलटवार केला।